हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे संडे आणि मॉर्निंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. मुलांना आहे सुट्टी, तर मला आता त्यांच्यासाठी नाश्त्यासाठी काहीतरी प्रिपेरिंग करायचं आहे. चला तर तुम्हाला दाखवते काय आजचा म्हणजे आजचा शेड्यूल कसा राहणार माझा संडेचा. तर तुम्हाला थोडी थोडी क्लिप मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर सर्वात आधी मला आता मुलांसाठी इथे अंडे टाकायचे हे बॉईल करायला. एक तर खातो आणि एक खात नाही. त्याला सवय लावा लागला तर हळूहळू. माझा शिव अजिबात खात नाही आणि अनु खाते. खाली ते शिव बसलेला आहे बघा, माझ्या मागे आहे. आणि माझी अनु आज सुट्टी आहे संडेला, तर आज पूर्ण दिवस माझा काय म्हणते त्याला, आज पूर्ण दिवस माझी चांगली हे राहणार आहे, पायपिटी राहणार आहे. 3 या 4 दिवसाचं पाणी जर कंटिन्यू चालू असेल तर हा असा प्रोग्राम आमच्याकडे चालू होऊन जातो कपडे टाकण्याचा. कारण की बाहेर थोडेसे कपडे मशीनमधले थोडेसे हडकले की मग नंतर फॅनमध्ये टाकले तर ते होऊन जातात, पण जसे ड्राय व्हायला पाहिजे तसे होते, थोडेफार तरी राहून जातात. तर आता देवाच्या कृपेने आता आपण आपली नवीन ID जनरेट केलेली आहे आणि तिथे आपण आपले व्हिडिओ पोस्ट करत जाऊ रोज, जे आपली रिअल लाईफ काय आहे ते सांगायची. तुम्हाला सगळं माझ्या व्हिडिओमध्ये माझी रिअल लाईफच दाखवण्याचा प्रयत्न करेल मी. तुम्हाला फेक वगैरे काही राहणार नाही माझ्या आईला. आणि व्हिडिओ जर पाहत असाल माझ्या तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी अशी कमेंट करा. शिव चला हे घे खायला. नको बघा, आता आलेला आहे माझ्या कॅमेऱ्याला हात लावायला आणि बंद करणार आणि पाडणार तो. पडला पूर्ण. बघा माझा परा आहे हा परा. परी नाही, परा आहे, परा. या अंडे खायला. माझा शिव खात नाही बरं का. तुमचे बेबी खातो का नक्की सांगा मला. हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात? काय मग रविवार कसा चालू आहे तुमचा? माझा रविवार तर चालू आहे स्लो डाऊन स्लो डाऊन स्लो. तुमचा कसा चालू आहे नक्की सांगा. साठी केली आहे मी, तर मीठ नाही आहे, फक्त गरम मसाला आणि धने पूड आहे. शिव आणि मम्मा काय करतात इथे? शिव खेळून राहिलेला आहे. शिव खेळतो ना तू? हे टॉईजला काहीच पुणे माझ्या अनुचे आहे. मी यात नवीन फक्त एकच घेतलेला आहे, 1 आणि 2. हा एक विकत घेतलेला आहे आता शिवसाठी, गेले 3 महिन्या अगोदर. आणि बाकीचे सगळे अनुचेच आहे माझे टॉईज. जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करायची, जे आहे जुनं त्याच्यातच ॲडजस्टमेंट करायचं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे संडे आणि संडेसाठी करायचं आहे खूप स्पेशल जेवण मिस्टरांसाठी. तर मी करणार आहे मटणाची भाजी, राईस आणि चपाती. तर हा आजचा मेनू आहे. तर तुम्हाला दाखवते मी कशी भाजी कशी काय करते. तर
तर व्हिडिओमध्ये बनवून राहा. आता तयारी करते मी भाजीच्या ग्रेव्हीची. तर मसाले वगैरे करून घेते, तुम्हाला पण दाखवते. गॅस चालू केलेला आहे, त्याच्यात तावा ठेवलेला आहे आणि आता कांदा कापणार आहे. तर मटणाच्या भाजीसाठी सगळ्यात बेस्ट इंग्रेडियंट आहे तर ते आहे कांदा. कांद्याशिवाय भाजी अजिबात चांगली होत नाही. आणि आज संडे आहे तर स्पेशल तुमच्याकडे काय आहे? तुम्ही काय करता संडेला? आता माझ्या इथं कंपल्सरी नसतं. मिस्टर आता आले कंपनीमधून, तर म्हणून मग ते खातात, त्यांना आवडते. आणि राहिला विषय माझा, तर मी खात नाही. मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तू खा म्हणून डिलिव्हरीमध्ये, म्हणजे शूट पोटामध्ये वगैरे नॉनव्हेज वगैरे त्यांनी मला खायला सांगितलं, तर मी खाल्लं नाही. तर माझं कसं असते, मूडवर असते. माझी जर इच्छा असली तर खाते, नाही तर नाही खात. मग तर कांदा आता इथे आपण छानपैकी चिरून घेतलेला आहे. त्याच्यावर थोडंसं तेल टाकते. तो होऊन राहिलेला आहे. तर कांद्याला ना छानपैकी थोडासा कलर नाही, थोडा काळा झाला पाहिजे. तर भाजीचा कलर खूप छान होतो, मस्त येतो. दाखवली तुम्हाला नंतर, बनवून राहा व्हिडिओमध्ये. मी आता इथे लसूण घालेली आहे आणि बाहेर ना खूप छान पाऊस चालू आहे. पाऊस आणि पावसामध्ये गरम गरम भाजी आणि चहा, बात किती चाललं ते. मला ना लसूण म्हणजे लसूण जेव्हा आपण निसतो ना, तर तेव्हा ना मला नाईफ लागतो. नाईफशिवाय ना माझं लसूण निसणं होतच नाही. बघा तुम्ही कसे कट करता लसूण? डायरेक्ट हाताने करता का? कारण की माझ्या हाताला नखं नाही आहे, मी जास्त नेल्स ठेवत नाही शिवमुळे. आणि मला आधी आवडायची, पण माझ्या मिस्टरांना आवडत नाही. मग त्यांना आवडत नाही आणि मला पण घरी काम करण्यामध्ये प्रॉब्लेम जातो, त्याच्याविषयी मग वाढवायचीच नाही. एकदा पुन्हा चेक करूया भाजी झाली का, तर कारण ते खूप अशी ठेवली आहे. तर भाजी छान झालेली आहे. मी ना याच्यामध्ये ना 3-4 बदाम पण टाकते, कारण की बदाम ना थोडंसं हे छान येतं भाजीला. तर मग मी काय केलेलं आहे माहिती आहे का, टमाटरला आणि मिरचीला आणि याला अद्रकला छानपैकी वॉश करून घेतलेला आहे. तोपर्यंत तो मसाला होत आहे. मसाला इथे रेडी आहे. तर आता हा आपण मिक्सरमधून काढून घेऊया. व्हिडिओमध्ये बनवून राहा. याच्यात मी सर्व मिश्रण तयार केलेलं आहे मटणाच्या ग्रेव्हीसाठी. तर आता मी हे मिक्सरला छानपैकी बारीक काढून घेते. व्हिडिओमध्ये बनवून राहा. मसाला आता रेडी आहे भाजी करण्यासाठी. चला तर आपण आता भाजी करूया. तर आता आपण टाकणाऱ्या भाजीमध्ये तेल. थोडं खाऊन पाते. तर आता मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये मटण. जे ग्रेव्ही काढलेली आहे आपण ते पुन्हा टाकणार आहे. याच्यात टाकलेला आपण पूर्ण मसाला आता हा तेलामध्ये छानपैकी घेऊ.
मसाल्याने माझे हात भरले होते, हात वॉश करून घेतले छान होते. मसाला भाजीला होऊन राहिलेला आहे आणि लगेच मग मी काय करते, भात मांडते, कुकर मांडते. अजून भाजीला पाहावं लागते, नाहीतर मग माहिती आहे का जळून जाते मसाला. मी स्लोमध्ये होऊ देते भाजी छानपैकी. तेवढ्याच उशिरामध्ये काय करते, कुकर मांडून घेते, भात मांडते. गॅस चालू केलेला आहे, कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता भात लावून घेते. मग भातामध्ये पाणी व्यवस्थित टाकावं लागते, नाही तर मग माहिती का भात व्यवस्थित होत नाही. मला आधी कुकरचा भात नाही आवडायचं, मी गंजातलाच भात खायची. पण आता कसं झालेलं आहे, माझं उलटं झालेलं आहे सगळं. मी काय करते, आता मला गंजातलाच भात आवडतो. तांदूळ त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आणि जिरं टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकते. म्हणजे यांनी ना भात असा मस्त मोकळा होतो छान होतो. रविवारच्या दिवशी खूप कामं राहते, म्हणजे कसं एकच दिवस मिळतो सॅटर्डेला आणि हा रविवार. तर या वेळेत कसं स्वतःसाठी टाईम काढणं, प्लस फॅमिली. मटन मसाला याला पाळून घेते आणि माझा मटन मसाला टाकते. पूर्ण टाकून देते, ठेवत नाही, कारण की ठेवल्याने मग खराब पण तो एक पडला राहतो. त्याच्यापेक्षा कसं टाकून दिलेलं बरं राहते. आता फक्त मटन मसाला टाकलेला आहे, आपण मसाले वगैरे काही टाकलेले नाही आहे, ते टाकते मग नंतर. आता टाकायचे आपल्याला मसाले. तर थोडीशी हळद, तिखट थोडं, कारण की ऑलरेडी ग्रीन चिली टाकलेली आहे तर त्यांनी स्पायसी झालं असेल ते थोडं कमी तिखट. धनेपूड आणि गरम मसाला आणि थोडं आपलं मीठ. तर त्याला छानपैकी परतून घेते आणि टाकून देते. मसाला छानपैकी झालेला आहे आणि आता ही भाजी त्यात टाकायची आहे. चला तर मग तुम्हाला दाखवते कशी झाली भाजी. तर बघा, भाजी होऊन झालेली आहे, शिजून राहिलेली आहे. याच्यात थोडंसं ड्राय होण्यासाठी काढायचं आहे. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत बाय. भाजी ते रेडी आहे आणि समज राहिलेलं आहे. आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत बाय. मस्त राहा, खुश राहा. प्रोफाईलवर जर आले असेल किंवा यूट्यूबवर जर आले असेल तुम्ही, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, भरपूर प्रेम द्या. बाय. आमच्याकडे 4-5 दिवसापासून पाऊस चालू आहे आणि आता आम्ही दोघं जण ना इथे गॅलरीमध्ये येऊन एन्जॉय करत आहे. बघा पाऊस किती जोराने चालू आहे. शिव बघ पाऊस बघ. तो आता उठला झोपेतून आणि रडून राहिला. तर त्याला थोडंसं
बाहेर वातावरण चांगलं नाही पण आता गॅलरीमध्ये आणलं त्याला ते थोडा राहत आहे.